लोकल अपघातात ठाण्यातील घोडबंदरमध्ये राहणाऱ्या 44 वर्षांच्या मयूर शहा यांचा मृत्यू झाला। मयूर शहा डोंबिवलीत फ्लॅट विकत घेणार होते। त्यासाठी फ्लॅट मालकाला भेटण्याकरता ते ठाण्याहून डोंबिवलीला जात होते, पण घर घेण्यासाठी निघालेल्या मयूरचा लोकल अपघातात मृत्यू झाला। मयूर शहा हे विद्याविहार येथे एका कंपनीत IT इंजिनियर होते। मुंब्रा दिवा दरम्यान झालेल्या रेल्वे अपघातात उल्हासनगरच्या तानाजीनगरमध्ये राहणाऱ्या कीर्तन सरोजचा दुर्दैवी मृत्यू झाला। ठाण्यातील एका मार्केटिंग कंपनीत तो काम करायचा। कीर्तनच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। दिवा मुंब्रा दरम्यान झालेल्या लोकल अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळतोय। घरातला माणूस गमावल्याने भावनांचा अश्रू अनावर झालेत। अपघातात मृत्यू पावलेल्या घरच्यांचा टाहो सगळ्यांचे हृदय पिळवटून टाकतो। मुंबई लोकल दुर्घटनेवर मनसे नेते राजू पाटील यांनी बदलापूर रेल्वे स्थानकावरचा एक व्हिडिओ पोस्ट केलाय। बदलापूर होम प्लॅटफॉर्मवर सुद्धा अशीच अपघातजन्य परिस्थिती रोज पाहायला मिळते। प्रवाशांचा विचार न करता रेल्वे प्लॅटफॉर्मवर केले जाणारे बदल प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरतात। मुंब्रा रेल्वे अपघात ताजा असतानाच मुंब्र्यातच आणखी एक अपघात झाला। ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकलच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला। मुंब्रा आणि कळवा रेल्वे स्थानकादरम्यान रेतीबंदर मार्गावरील रेल्वे ट्रॅक ओलांडताना हा अपघात झाला। मीना बोडपडे असं मृत महिलेचं नाव।